Lalu bigkain na kana, kira-kira tadi nggak kan? आपल्या मागे आपली शायरी चालू आहे. तुम्ही ऐकला असेल. पोलीस आता तुला बुबुले काय बुबा बुबा बुबुला आवाज बुबुला बाबूच्या बुबुला बाबू मस्त सोडून दे. लिफ्ट मध्ये आता जस्ट एंटर केलं आहे. आता आपण निघालो आहे एक छानशा ठिकाणी. मी बरेच दिवसापासून व्हिडिओज नाही बनवलेले, कारण पावसाळा पण इतका होता, कंटिन्यू चालू होता. तर फायनली आज तो क्षण आला आहे आणि आपण व्हिडिओज वगैरे आता मस्त चालू ठेवणार आहे आजपासून. आता कुठला माळावर आलो? 6th. चला आता आपण इथून ट्रेनने कुठेतरी जात आहोत. आता मी तुला दाखवतो की कोण कोण आहे माझ्यासोबत आणि कुठे चाललोय आपण. स्लोली मी रिव्हील करत जाणार आणि तुम्हाला हळूहळू समजणार. आता जस्ट आपण निघालोय. आता वाजले हे 5 पहाटेचे. चला आपण आता भेटू बाहेर. आपण आता आलो आहे भांडूप स्टेशन. गाडी आता लागली आहे आणि कश्मीरा पण आहे माझ्यासोबत. कश्मीराचा भाऊ आहे, आई बाबा सगळे आपण आता इथे जमलो आहे स्टेशनला. ट्रेन आली की आपण आता लगेच ट्रेनमध्ये बसू. तर आपण आता गाडी भेटली आहे मस्त. छोटा आहे ना, बरं पडतं. माझी बायको होणारी. चला आपण आता ठाण्याला भेटू. तोपर्यंत आपण वाट बघू स्टेशन येण्याची. आता आपली गाडी येत आहे ठाण्याला. C3. आता आपली गाडी आली आहे. तर आपण आता गाडीमध्ये सोडणार. मित्रांनो आता आपल्याला गाडी भेटली आहे छानपैकी. सीट्स पण आम्हाला भेटले आहेत. 8, 9 आम्हाला दोघांना भेटले. आणि आई बाबा आणि ऋतिकला पण बाजूबाजूलाच आहे. तर सगळे लगेज वगैरे आम्ही वरती ठेवलं आहे. बाबांना हाय करतात वरती. ट्रेन तरी ऑलमोस्ट खाली दिसते. असं काही प्रॉब्लेम नाही. ट्रेन मस्त आहे खाली. पैसा एकदम फुटरेस्ट वगैरे आहे. हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. याचे पण इथे LEDs वगैरे होते वाटतं. लोकांनी बंद पाडलेले दिसत आहेत. ठीक आहे, इंडियन मेंटॅलिटी काय करणार. तर हे बघा, हे मस्त आपलं एक स्टँड वगैरे आहे. आपल्याला काय खायला पाण्याच्या बॉटल्स ते आता प्रोव्हाइड करतील. तर काय काय आता सुविधा देतात ते आपल्याला आपण बघू. थँक्यू. हॉटेल पकड. तिथे आहे आता आपल्या आता जर्नी स्टार्ट झालं आहे. मस्तपैकी बिस्लेरी प्रोव्हाइड केले त्या लोकांनी. रेल नीर टू बी प्रिसाइज. तर इंडियन रेल्वेज आहे ना काय. मस्तपैकी आता एन्जॉय करणार जर्नी आम्ही. शांत सीट असं रिक्लाइन करून आराम करणार थोडा वेळ. तर आपण आता न्यूजपेपर प्रोव्हाइड केलेत ना, ते आपण वाचूया. कधी वाचत नाही पण आज वाचू. टाइम्स ऑफ इंडिया आहे, बॉम्बे टाइम्स आहे. छानपैकी आता पेपर रीड करू, कारण वेळ आपल्याला घालवायचा आहे. बाहेरचं व्ह्यू बघा किती मस्त सुंदर व्ह्यू आहे. पहाटेचा मॉर्निंग चार्जरची पण मस्त उत्तम सोय आहे. त्यामुळे प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाला दिलेला आहे चार्जर. आपल्याला जाईपर्यंत आपले फुल चार्ज असेल सगळं.
फोन वगैरे सगळं, त्यामुळे एक बेटर आहे. हे जर एकदा ॲक्च्युली टी व्ही जर चालू असतं ना तर अजून मजा आली असते. बघा ना, डायरेक्ट इथे इयरफोन प्लग आहे, USB आहे, काही पेनड्राईव्ह वगैरे लावून असं एकदम डेंजर आहे. तर काय प्रश्नच नसता. मग आपण हे स्वतःला बघण्यासाठी यूज करूया मिरर. तर थोडासा एक पॉवर नॅप झाला, शॉर्ट पॉवर नॅप, आणि आम्ही थोड्या गप्पा मारत होतो. तेवढ्यात बघा काय आलं, चहा आली गरमागरम. आता बघूया चहा आणि कॉफी काय मिळत आहे आपल्याला. अरे वा, पूर्ण टी किट आहे. आणि आता गरम पाणी देतील आपल्याला. हां चले, थँक्यू. हे बरं झालं, हे कॉफी घेतली त्यामुळे. आणि एक टी घेतली आम्ही, दोन्ही आपण ट्राय करून बघणार आहोत. थँक्यू. आता बघा याच्यामध्ये त्यांनी कसं गरम पाणी दिलं आहे. तर हा एक टी किट आहे स्वीट हार्टचा. अजून काय कॉफी घेतली त्यामुळे बघा क्रीमर दिलं त्याने, शुगरचे पॅकेट आहेत, क्लासिक आपले जे मारी बिस्किट आहे क्रेमिकाचं. तर आपण याच्यामध्ये बघा डेअरी क्रीमर टाकली, पावडर आहे एक, म्हणजे ही पूर्ण काय म्हणतात ती अरारूटसारखी पावडर आहे ती आहे. आणि काश्मीराने चहा घेतली आहे. त्याच्या किटमध्ये पण काय काय होतं, साखर होती, क्रीमर होतं आणि टी बॅग होती. आणि मला ते 1 रुपयाचं आपलं जे नेसकॅफे सॅशे आहे ते होतं. आपण आता टेस्ट करून बघूया की कशी लागते आहे. हा सुंदर आहे. एवढी काही जमली नाही. साखर ॲक्च्युली कमी आहे वाटतं. ते ॲक्च्युली गरम पाणी आहे ना एकदम. थोडेसे असे जर्क येतात ना मध्ये मध्ये, तर आपल्याला कप पकडून राहावं लागतं. सवय नाही ना, चहा पिताना अशी दचकेताना लागत घरात, त्यामुळे सवय नाही आपल्याला. तर आता आपण पनवेल गेले आहे, थोडा वेळ आधीच गेले पनवेल. आणि आता 8 वाजता प्रॉपर ब्रेकफास्ट येईल. त्यामध्ये आपल्याला समजेल तसं आपण थेपले वगैरे पण घेतलेत बॅकअप. इकडचं नाहीच आवडलं ब्रेकफास्ट, तर उपाशी नको राहायला म्हणून. ट्रेन तशी थोडीफार खालीच आहे. बघा ब्रेकफास्टचं नाव घेतलं नाही, ब्रेकफास्ट आलं बघा. सहसा जिओगे ब्रेकफास्ट. तर असं बघून असं वाटतं की गरमागरम उपमा आहे. उपमा, व्हॉट यू थिंक? शी ऑल्सो थिंक्स उपमाच असेल ते. बघा तुम्हाला काय वाटतं बघून, काय असेल? फ्रुटी आहे आणि पॅक्ड मील आहे. समजेल आता बघा. लेट्स वेट. उपमा मला काय उपमा, 2 उपमा. थँक्यू. हो क्रियोचं सँडविच दिलेलं आहे, रिच सॉफ्ट केक. ओ माय गॉड. फ्रुटी आहे. फ्रुटी आपण नंतर पिऊ, ढवळवाली गोष्ट आहे. कश्मीर प्लीज ओपन करू शकतेस हे? ओ उपमा, वी आर राईट. उपमा आहे आणि ह्याच्यात काय आहे? ग्रेव्ही असेल उपमाची. नो, पोहे. ओ माय गॉड, दोन्ही फेवरेट आहे हिची, उपमा आणि पोहे. हिच्या ऑफिसचा नाश्ता पण तसाच आहे काइंड ऑफ. ही एक्साइटेड आहे. शो सँडविच. ब्रेड बटर आहे की काय? ब्रेड बटर आहे. तर छान उत्तम नाश्ता दिला आहे तेजस एक्सप्रेसमध्ये. तर आपण आता फटाफट नाश्त्याला स्टार्ट करूया. गरमागरम नाश्ता आहे आणि मग आपण भेटू लवकरच. लोक पळवून पण घेऊन जाऊ शकतात. ते यूज अँड थ्रोवाले स्पून दिले असते ना तर ते बेटर झालं असतं. अरे वा, स्टार्ट पण केलं आहे. क्या बात आहे. मी मागे राहिलो यावेळेस. पुढी बायको पुढे जाते.
ते उलटे करून लावले. क्वांटिटी कमी आहे. माझे 4 चमचे आहेत अख्खे. ठीक आहे, पण आपण थेपला आणले ना, सगळं उडवायचं ते वगैरे खूपच उत्तम आहे. मस्त ब्रेकफास्ट आहे. इट विल सर्व द पर्पज. उपाशी राहणार एवढेच आहे खात्री. खूप छान आहे टेस्ट वगैरे. आता केक काश्मीरात सांगेल आपल्याला. हे टेस्ट कर ना, मी खातो. मी तर तुम्हाला माहिती आहे उडवायचं पण ऐकत नाही आपण. ते कसं आहे, छान आहे ना दोन्ही. मस्त मावा केक सारखा आहे बघा. मावा केक बोल पटकन थोडा टाकला. छान आहे, छान आहे, ॲक्च्युली छान आहे. आता कॅमेरा जसं बंद होईल आपण मला केक द्यावा लागेल. खूप छान वातावरण झालंय, एकदम मस्त. आता वाजले आहेत मित्रांनो 9 आणि आपण आता आलो आहे वीर स्टेशनला. बघा माणसं कशी थांबली आहेत. गाडी किती फास्ट आहे ते बघा. म्हणजे गोरेगावच्या पुढे आहे, गोरेगाव रोड त्या स्टेशनच्या पुढे आहे वीर. आता म्हणजे तरी आपण आपलं 1-2 पर्यंत आपण पोहोचू ना जिथे आपल्याला पोचायचं. 3 त्याचा तुम्ही अंदाजा लावू शकता 3 वाजता कुठे. जबरदस्त विंडो सीटचा आनंद घेतोय तर मी. पेपी वगैरे सगळं खाऊन झालं मॅडमचं ते बघा. आता झालं आता कोण डस्टबिन कुठून येते का बघतोय आम्ही, कारण आम्ही टाकायचं ॲक्च्युली फ्लोअरच्या बाहेर आहे वाटतं. हे थोडंसं फ्लोअर म्हणजे सवय झाली ऑफिसमध्ये राहून त्या कंपार्टमेंटच्या बाहेर. तर बघा आता वाजले आहेत 11. चिपळून आलंय किती पटापट आले. आणि बाहेर समोर तुम्ही बघू शकता लोकल ट्रेन आहे बघा, कोकण रेल्वेज. आपल्या मागे आपली शायरी चालू आहे, तुम्ही ऐकला असेल. तर मित्रांनो आता परफेक्ट वाजले आहेत 12:30 आणि आता आलं आहे रत्नागिरी. रत्नागिरी आलं आहे. आता आपण रत्नागिरीला पोचलोय तर थोड्याच वेळात कुडाळला जाऊ. साहजिकपणे 3 वाजतील आपल्याला वाटतं. 3-3:15 होतील. जेवण येईल ना आता. बाबू बसलाय. हां 3 वाजताच असेल. काका आपले फ्रेंडली बघा आपल्याकडे इथे बसतात ना ते बघा. हे येतील आता बसते. त्यांचं ॲक्च्युली काय झालं की त्यांचा मुलगा आहे ना सोडायला आलेला. तो राहिला ते ट्रेनमध्येच दरवाजे बंद झाले बिचारा पनवेलपर्यंत आला. तर मित्रांनो आता वाजले आहेत 1:30. आता आपलं लंच आलं आहे. हो फायनली लंच आलं आहे. तर मित्रांनो आता आपण हे बघा ह्याच्यामध्ये आहे ओपन करूया. हो हो गरमागरम चपात्या आहेत हे बघा. ह्याच्यामध्ये काय आहे, राईस आहे. राईस ही बहुतेक तरी डाळ असावी. डाळ आहे चांगली फ्रेश
फ्रेश डाळ एकदम. त्याच्यामध्ये पनीरची भाजी असं पी लिहिलं आहे, त्यावरून मी अंदाजा मांडला आहे. पनीर हे आपण खाली ठेवूया. याच्यामध्ये काय आहे, स्वीट आहे डेझर्ट. एक दही, सुकी भाजी असावी. हा ही बटाट्याची आपली जी नॉर्मल. तर छान असं आहे. तर मी टेस्ट पण करून तुम्हाला दाखवतो. थांबा, चपात्या गरमागरम दिसतात. तर बघूया की कशी आहे. बटाट्याची भाजी खूप छान आहे. म्हणजे समोसामध्ये जशी बटाट्याची भाजी असते ना, मस्त सुंदर एकदम. तर आपण आता लंचचं प्रॉपर मजा घेऊ, आपण आनंद घेऊ लंच छानपैकी, आणि नंतर आपण भेटू तुम्हाला. काश्मीराला पण लंच करू द्या, बिचारी कॅमेरा पकडून आहे. भेटू आपण आता नंतर. सरळ आता उतरून भेटू, कारण आता जास्त काही दाखवण्यासारखं नाही. सरळ आपण उतरू आणि आपण भेटू सरळ तुम्हाला. चला. तर मित्रांनो, आता कुडाळ येत आहे, कुडाळ. आणि आमचा उतरण्याचा टाईम झाला आहे. सस्पेन्स थोडासा आता संपत चालला आहे. आपण कुडाळला उतरत आहोत आता. गाडी थोडी लेट झाली, 2:15 वाजले. ॲक्च्युली 3 होती, 3चा टायमिंग होता डिपार्चरचा, पण थोडं 2:15 वाजून गेले. 3:20-25 मिनटं लेट आहे. तर आता आपण उतरूया. थोडी गर्दी, जास्त वेळ हॉल्ट नसते ना, तर त्यामुळे आपण पटापट पहिलं उतरायचं बघू, उतरून आपण भेटू. चला चला. तर मित्रांनो, आपण आता उतरलो आहे कुडाळला. तर आता आपण आपले जे कॅबवाले आहेत त्यांना जरा शोधूया आणि आपण पुढे हे करूया. तर इथे आपण आता बघतोय की मस्त, इथे बघा ना, पूर्ण सिटीसारखंच आहे. खूप छान. मी तर पहिल्यांदाच येतोय. कुठली गाडी आहे हे बघा. तिथे गाडी कोणती आहे, ती समोर आहे ती का? आता जरा कॅबवाल्यांना शोधतोय की ते कुठे आहे.